दिवसामध्ये सर आपल्याला कल्पनाच आहे की भारत निवडणूक आयोगाकडून एक चार्ट येत असतो, म्हणजे आरोना पुलिंगच्या अगोदर पी करायचा असतो, म्हणजे प्रत्येक दिवशी काय काम करायचं निवडणुकीच्या अनुषंगाने टाइम मॅनेजमेंट करता येईल तेवढं आपण आयुष्यामध्ये आणि एकंदरीत आपल्या कामकाजामध्ये यशस्वी होऊ. जे काही फील्डवर सर्व अधिकारी कर्मचारी हे कामकाज किंवा हे ऐकत आहेत, कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने दैनंदिन कार्यालयीन कामकाजामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. यामध्ये मी पहिली महत्त्व ही ताणतणाव व्यवस्थापन आणि आजची वेळ व्यवस्थापन. वेळ व्यवस्थापन ही कार्यकाळ अत्यंत महत्त्वाची ठरली आहे आम्हाला. ती पत्र येत नाही अशी फार प्रभावी वागते त्या प्रेझेंटेशनमध्ये सरांनी प्रेझेंट वेळेचे नियोजन केल्याने आपले जीवन शिस्तबद्ध होते. हे आम्हाला शिकायला मिळालं आहे. आजच्या या कार्यकाळात वेळेबद्दल छोट्या छोट्या गोष्टी आम्हा सर्वांना रिकॉल झाल्या. आपले प्रोफेशनल ऑर्गनायझेशन आहे, आपल्या मार्केटिंग टीमला आपल्या प्रोडक्शन टीमला करायचा खूप छान फायदा होईल. कारण की टाइम मॅनेजमेंट आपल्याकडे फार मोठा क्रुशियल फॅक्टर आहे. आपल्या व्यवसायामध्ये तर फार क्रुशियल फॅक्टर आहे. साहेबांनी सोप्या भाषेमध्ये त्याचं महत्व आणि आपण काय काय केलं पाहिजे. बऱ्याच वेळेला आम्हाला असं वाटतं की फक्त काम आणि काम याच्यामध्ये आपण सरांनी आम्हाला बऱ्याचशा टिप्स दिल्या की तर सरांनी आपल्याला वेळोवेळी वेगवेगळं मार्गदर्शन केलं आहे. स्पेस मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट आहे, तर मी आपल्याला सांगू शकतो की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या टॉप मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये टेक्निकली शिकवल्या जातात. टाईम मॅनेजमेंट, स्पेस मॅनेजमेंट आणि डेव्हलपमेंटचं लेक्चर घ्यायचे, तर आम्हाला असं वाटायला लागलं की ह्याच्यातूनच आमची 70% पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होती. त्यामुळे आमचं एवढं मनोबल वाटलं की फील्डवर काम करताना शेतकऱ्यांशी संवाद असतो, काम करताना जो कॉन्फिडन्स असतो बोलण्याचा, ज्या क्षेत्राची माहिती ती व्यवस्थितरित्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं आणि ते टाइमात वेळेत पोहोचणं, तर असंच आहे. सर मला सांगायला आनंद होतो की आपण जे काही तिसरं पुष्प आहे, म्हणजे 2 पुष्प पहिले आणि आपण तिसरं पुष्प आहे, तर आता लोक हळूहळू मोकळे व्हायला लागले. म्हणजे पूर्वी पहिल्या सेशनमध्ये असे बसले होते की फार टेन्शन, जसं काही आढावा मीटिंग आहे काय, आणि अशा पद्धतीने बसले होते. परंतु आता हळूहळू थोडा रिस्पॉन्स पण करतात, म्हणजे मध्ये टाळ्या वाजवणं, हसणं, एकेने या सगळ्या गोष्टी होत आहेत. तर अतिशय चांगली गोष्ट आहे. आता त्यांना काय काय ते सगळे 2 मिनिटं घेतो आपले. एक गोष्ट आठवली मला, एक अधिकारी आणि एक कवी हे एका गावामध्ये जातात आणि तिथे जाऊन कवी संमेलन टाईप घेतात ते कवी. मग ते कवी बोलत असतात, परंतु समोर काहीच रिस्पॉन्स नसतो, समोरच्या लोकांचा काहीच रिस्पॉन्स नसतो. त्या कवीला वाटतं मी एवढा मोठा कवी आहे आणि एवढा, त्यामुळे जो समारोपीय कार्यक्रम आहे त्याला सारखाच करतो. आज आपण सर्वांनी माननीय व्यवस्थापन केंद्राच्या सरांकडून आपल्याकडे जी उपलब्ध वेळ आहे त्याचं व्यवस्थित नियोजन करून महत्त्वाची कामे योग्य वेळेत आणि पूर्ण कार्यक्षमतेने कसे करता आले पाहिजे या संदर्भात आपण